Cancer Healer Center, a new beginning. अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर। अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेने चीनवरचा टॅरिफ वाढवला। 26 अकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार, तर तहव्वूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार, तर अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार। अभिनेते सुरक्षित नाहीत, नेते सुरक्षित नाहीत, पोलीस करतायत तरी काय? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही। धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा। एसटी महामंडळाला आता यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी, उरलेले 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतित। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला अडचण होते, वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही। मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार, सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार। हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यात सुद्धा आता ई कॅबिनेटचा निर्णय, सूत्रांची माहिती। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे, एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। आमचं लग्न झालं यावर आता शिक्कामोर्तब, मंत्रिपदाच्या माझामुळे आता न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं, मात्र मला न्याय मिळाला, करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार। शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल, तर कागदपत्र, जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम 2 दिवस कोठडीतच असण्याची शक्यता। राज्यातील बँकांमध्ये मराठीला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी, अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल, राज ठाकरेंचा इशारा। 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या साखर आयुक्तालयाची नोटीस। सोलापूर जिल्ह्यातल्या 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातली प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा यामध्ये समावेश। पुण्यात 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद, नागरिकांची गैरसोय, तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊन। सर्व अर्जदारांना 10 दिवसांनंतर पुन्हा नव्यानं अपॉइंटमेंट घ्यावी लागणार। जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा, राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर, 349 कोटींची मंजुरी। नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या, पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या, पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख। लातूरच्या रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा, 11 किलो ड्रग्ज यातनं जप्त, 5 आरोपींना अटक। मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार, तापमानात आजपासून काहीशी घट होण्याचा अंदाज, तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतीपिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर सुद्धा परिणाम, तर सोलापुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे शेतात पाणीच पाणी। आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय, तर साई सुदर्शनची दमदार खेळी। प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी, 8 अंकांसह गुजरात पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानी। Cancer Healer Center, a new beginning.